तर नमस्कार मित्रांनो, गायांचं चालू आहे आराम. सगळ्या बसल्यात. वृंदा उभा आहे, ती पण आत्ता उठली, नाही तर बाकी गाया बसल्यात. आणि शेण काढायचं पण राहिलं आहे. आज भैया उशिरा उठणार, कारण की रात्री दाऱ्यावर होतो ना, तो पण मी पण होतो, पण मी लवकर उठलो. मला थोडं काम होतं, ते लवकर उठलो. परत दुपारी झोपण मी, मग शेण वगैरे काढायचं बाकी आहे गुरांचं सगळ्यांचं. हे बसल्यात. आता हिऱ्याचं आहे ना, दिवसभराचं काम तमाम झालं. त्याला एवढा मोठा घास टाकला ना, दिवसभर त्याच्याकडे बघायची गरज नाही. आता फक्त त्याला पाणी दुपारी, बस. हिऱ्या फुल होतो आहे. आणि बैलांना काम आहे, त्याच्यामुळं बैलांना मी घास खायला टाकला आहे. पण एवढ्या घासाने बैलांना काय होणार नाही. बैलांना दुसरं काहीतरी कुट्टी खायला टाकावं लागेल. पण ह्याच्या अगोदर पण बैलांना एवढाच घास टाकला होता मी सकाळी. एवढा खाल्ला होता, परत कापून आणला, परत एवढा घास खायला टाकला दोघांना. परत हे एवढा घास खाऊन झाल्यानंतर कुट्टी टाकायची, कारण कुट्टी खाली टाकली असती ना, तरी पण ते घासाची वाट बघत बसली असते आणि कुट्टी खाल्ली नसते त्यांनी. तर त्याच्यामुळे अगोदर घास टाकला ह्या बैलांना आणि हिऱ्याला, म्हणजे ह्यांचं घासाचं काम तर झालं. आणि रात्री आपण हे बटाटे भिजवलेत, म्हणजे ह्या शेतात बटाटे लावलेत. आणि ह्याला मी सकाळी बांधून ठेवलं आहे, कारण की दिवसभर फिरू नाही इकडं तिकडं, म्हणून त्याला बांधलं आहे. मोत्या, हे मोत्या. मित्रांनो, आत्ता वाजले 4:15 आणि मी झोपलो होतो आज, म्हणजे रात्री जागलो होतो ना, म्हणजे पाणी देत होतो बटाट्याला, त्याच्यामुळं आज दिवसभर झोपलो होतो. आता 4:15 वाजलेत. आता बैलांना मी कामावर घेऊन जाणार आहे. आपलं आवत हाणायचं काम चालू आहे ना, मग आत्ता थोडा वेळ आवत हाणतो, जेवढं होईल तेवढं. आता बैल पाणी पित आहेत, ह्याच्यानंतर संध्याकाळी पितील नाही पितील सांगता येत नाही, कारण का आता फुल पाणी पिल्यावर संध्याकाळी कदाचित सारखं पाणी पिईन, चिमण्या नाही पाणी पिणार. काय मुरघास टाकतो ना, एक मुरघास टाकतोय. बगळे आले ना 4-5. मित्रांनो, आता 5:30 वाजलेत. दिवस मावळायला जाईलच. आज लवकरच सोडतो, कारण काल तर दिवस मावळायला सोडलं होतं, पण आज लवकर सोडतो. आई सोडू का आऊत? चला, आता आपल्याला हे घरचे काम. हरण्याला पाण्यावर आणलं होतं. हरणे इकडं कुठं? हरणे चल. ए बाई, ह्याला मोकळं सोडू. गप बस, गप गप. ऐ मोत्या, मोकळा कसा सुटला? आता 2 मिनटं सारखं इकडं तिकडं पळ ना, शांत बसणारच नाही. हां बघा, आता सारखं इकडून तिकडं पळत आहे. ह्या गाईला आणले पाण्यावर, आणि आता चरून पण आलेत गुरं. आता गवळ्यान त्या लागलेत चरून. खिलारी पाणी पिती, आणि तिकडं घराकडं गौरांग सगळ्या समोर आहे. हौद भरून घेतलंय.